जानू तू आहेस, तू तू जिवंत आहेस जानू. इतके दिवस होतीस आणि माझ्या घरात होतीस. आय एम सॉरी विशू. मला ही गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवायची होती असं नाहीये, पण तुझ्यावर तशी वेळ आली. का जानू, का? नव्हतं सहन होत. कित्येकदा आपण ऑफिसमध्ये भेटायचो आणि तेव्हा असं वाटायचंही की तुला सगळं काही सांगून टाकावं, पण नाही सांगू शकले. का नाही सांगू शकलीस जानू? का? तो तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह होता हे मलाही माहितीये, पण त्याचा तुला त्रास होतोय हे का नाही सांगू शकलीस? मी काहीतरी मदत करू शकलो असतो. त्याला तुझ्या आयुष्यातून दूर करण्यासाठी काहीतरी केलं असतं ना. आणि मुळात त्या माणसासोबत का राहिलीस तू? कारण माझं प्रेम होतं त्याच्यावर. आणि त्याचंही तितकंच प्रेम होतं माझ्यावर. विश्वा, त्या प्रेमाच्या नादातच वावत गेले मी. निदान आता तरी मला सगळं सांगशील का जानू? कुठून सुरुवात करू विश्वा? तुला तर माहितीच आहे, जयंत मला आपल्या कॉलेजमध्ये कल्चरल डेला भेटला. तिथेच त्याने मला पहिल्यांदा पाहिलं आणि त्यानंतर थेट त्याने मला लग्नाची मागणी घातली. जर का तुमची परवानगी असेल तर मला जान्हवीशी लग्न करायला आवडेल. विश्वा, लग्न होईपर्यंत जयंतने अगदी मला तळहाताच्या फोडासारखं जपलं. माझ्यासाठी इतकं काही काही करत होता की कोणाचाही या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. लग्न होईपर्यंत सगळं छान होतं आणि ज्या दिवशी आमचं लग्न झालं त्याच रात्री मला पहिला धक्का बसला. माझ्या बायकोला त्रास देण्याची हिम्मत कशी काय केलीस तू? विश्वा, मला ना सुरुवातीला त्याचं हे असं वागणं जरा ऑड वाटलं, पण मग त्यालाच माझ्यापेक्षा या गोष्टीचा जास्त त्रास झालाय हे बघून मी ही विषय सोडून दिला होता. कारण त्याचं प्रेम तर होतं ना माझ्यावर. त्यामुळे म्हटलं आपणच याला समजून घ्यावं आणि मी कशी आनंदात राहीन या गोष्टीची खूप काळजी घ्यायचा तो. पण कधी त्या प्रेमाचं रूपांतर हक्काच्या बळजबरीत झालं हे असं मलाही कळलं नाही. विश्वा, मी ना दिवसेंदिवस त्याच्या जाळ्यात अडकत चालले होते आणि मला काहीच कळत नव्हतं. कंट्रोल, एखाद्या माणसावर प्रेमाने मिळवलेला कंट्रोल हा किती डेंजरस असतो हे कळायला मला खूप वेळ लागला रे. जानू, जानू, सावर स्वतःला जानू. विश्वा, मला ना त्या जयंत पासून स्वतःची सुटका करून घ्यायची होती म्हणून मी समुद्रात उडी मारली आणि त्याच्यापासून लांब निघून आले. अगं मग त्यालाच ढकलायचं ना पाण्यात. जमलं असतं मला, सांग ना. आणि
कोणाला तरी मारणं इतकं सोपं असतं का रे? आय एम सॉरी जानू. आय एम रिअली सॉरी. प्लीज मला माफ कर. विश्वा, तू का सॉरी म्हणतोयस? कारण लग्नानंतर मी कॉन्टॅक्ट तोडला. माझ्या काही पर्सनल कारणांमुळे मी सगळ्यांशी कॉन्टॅक्ट तोडला होता. कोणाशीच बोलत नव्हतो. पण आता मला जाणवतंय की कदाचित तुला बोलायला, शेअर करायला कोणीतरी असतं आणि तुझ्यावरही वेळ आली नसती. विश्वा, रे वेडा आहेस का तू? काही गोष्टी आपल्या हातात नसतात, ऑप्शन नसतो आपल्याकडे. आणि माझ्याही बाबतीत तेच झालं. पण कदाचित थोडा तरी त्रास वाचवू शकलो असतो ना. मॅड, किती विचार करतोस ना इतरांचा? तुझ्या तोंडून हे मॅड ऐकल्यावर मला काय वाटतं ना, की नाही सांगू शकत तुला. पुन्हा एकदा म्हण ना प्लीज. मॅड, आपली मैत्री पण बघ ना किती घट्ट आहे. एवढ्या अथांग समुद्रात उडी मारली मी, आणि नशिबाने आले कुठे? तर पुन्हा सासवडमध्ये, तेही तुझ्याच घरी. आणि आता मला सोडून कुठेही जायचं नाहीये. विश्वा, रे असं नाही होऊ शकत. मी तुमच्या घरी राहतेय, पण फक्त आसऱ्यापुरता. मला त्या जयंत समोर जायचं नाहीये. अगं हो, पण जोपर्यंत तू पोलिसात जात नाहीस. विश्वा, काय बोलतोयस तू? हे वेड लागलंय का तुला? अरे, पोलिसात जायचं असतं तर मी केव्हाच गेले असते, पण ते शक्य नाहीये. अगं पण का? कारण जयंत काहीही करू शकतो. अगं तुला इतका त्रास दिला, आणखी काय करणार आहे तो? विश्वा, तो काहीही करू शकतो. काहीही म्हणजे कोणालाही डांबून ठेवू शकतो, कोणाचाही गळा दाबू शकतो, त्याला मारू शकतो, अगदी जीवही घेऊ शकतो. काहीही करू शकतो. काय? हो विश्वा, हे सगळं एवढ्या खात्रीने सांगतेय कारण आज माझ्या आजीची जी काही अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त त्या जयंतमुळे आहे.